आणि आजच्या आपल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मी विनंती करतोय श्री सतीशजी नाईक, तालुका अध्यक्ष शिवसेना उमरखेड यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. आताच माझे सहकारी शिक्षक श्री ढगे सरांनी आणलेल्या सूचनेला माझं पूर्णपणे अनुमोदन आहे. यानंतर कार्यक्रम म्हटला की तो आपल्या पाहुण्यांशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही आणि या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आपल्या पोपाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री निलेश शेवडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आपल्या उमरखेड पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ चंदा डोले मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्याचसोबत आपल्या पंचक्रोशीतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आणि आपल्या तरोडा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री आनंद देशमुख सर यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्याचबरोबर न्यूज 24 या वृत्तवाहिनीचे संपादक आदरणीय श्री शेख कलीम यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्यासोबत आपल्या गावचे पोलीस पाटील श्री बाळासाहेब कंदारे यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्यासोबत आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य निकेश भाऊ गाडगे यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्यासोबत विनोद भाऊ गाडगे आपल्या साखर कारखान्याचे ओएस यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. त्यासोबत श्री तालंकर साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. तसेच आपली सर्व शालेय व्यवस्थापन समिती यांनाही विनंती करतो त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं. यानंतर पकड़ा ऐसा पकड़ना यानंतर दीप प्रज्वलन होईल. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. अशा या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं.
उपस्थित झालेले श्री शंकरराव तालंकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यासोबत राजेशजी भोकरे साहेब यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच आपल्या उमरखेड पंचायत समितीचे विशेष शिक्षक श्री गजानन जाधव सर यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. उपस्थित असलेले सर्वप्रथम विद्येचे आराध्यदैवत मा सरस्वती ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारे उघडे करून दिली अशा मा सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळा समितीचे अध्यक्ष सदस्य, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, काय पडलं? आज सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं तर हा आपल्या बालमनांचा किंवा विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव देण्याचा हे स्टेज आहे. या ठिकाणी आपल्याला नेतृत्व गुण, कौशल्य गुण, त्याचप्रमाणे सांघिक अशा प्रकारचं वेगवेगळ्या गुणांचा कलाकौशल्य दाखवण्याचा हा स्टेज आहे. आज या कार्यक्रमाला आपण सर्व आपल्या मुलांचे जे कार्यक्रम बघण्यासाठी किंवा त्यांच्याकडे असलेले सुप्त गुण बघण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी आलेले आहात. मी काही जास्त आपल्याला सांगणार नाही की आपण सर्व या ठिकाणी पालक आलेले आहात, आई आलेले आहेत, कुणाचे वडील आलेले आहेत, कुणाचे काका आलेले आहेत. मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करणार आहे. आपण घरी असताना आपल्या विद्यार्थ्यांचं पालनपोषण करण्याची सर्व जबाबदारी ही पालकांची असते, म्हणजे आईची असते, वडिलांची असते. शाळेमध्ये आल्यानंतर 5 ते 6 तास हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या हातामध्ये असतात, ताब्यामध्ये असतात. तेव्हा त्या पालकत्वाची जबाबदारी ही शिक्षकांची असते. तुम्हाला एकच सांगू इच्छितो की सगळ्यात जास्त हे विद्यार्थ्यांना जरी शाळेमध्ये शिक्षक शिक्षण देत असले ते 5 ते 7 मध्ये त्यांच्यापुढे संपूर्ण त्यांना त्या विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतात, परंतु 15-16 तास ते आपल्या घरी असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी वाढत आहे की आपण आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला मुलगा असो, मुलगी असो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी वापर भरपूर वाढलेला उपस्थित झाल्या. कारण आपल्या मुलांचे जे कलागुण आहेत त्यांच्यामध्ये जे गुण सुप्त असेच आहेत ते बघण्यासाठी तुम्ही इथं आलात. आपल्याला सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आज या निमित्तानं या ठिकाणी विविध विभागातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वसंतनगर येथील उडान सांस्कृतिक कार्यक्रम आज होते असता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सतीश नाईक होते व प्रमुख पाहुणे वसंतनगरचे ठाणेदार शेंबडे साहेब हे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरभाऊ तालंकर, विदर्भ लाथा न्यूजचे कलीम अहमद, वसंतनगरचे पोलीस पाटील बाळासाहेब खंदारे व उपस्थित सर्व मान्यवर तसेच समिती सदस्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, गावातील जनता उपस्थित होते. रिबीन कापून उद्घाटन होत आहे.